सध्या कोकणातील शेतकरी जो आहे, बळीराजा जो आहे, तो दुखावलेला पाहायला मिळतोय. ज्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता, तो पाऊस जो आहे तो केरळ नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असं देखील म्हटलं जात होतं. मात्र सद्यस्थितीला जर आता माझ्या मागे पाहिलं तर सद्यस्थितीला मी आता आहे कणकवलीमध्ये आणि कणकवलीमधली ही परिस्थिती पाहतोय, ज्या ठिकाणी एवढ्यात ही जी नदी आहे, गड नदी म्हटलं जातं, ते गड नदीचं पाणी आहे ते पात्र जे आहे हे भरलेलं असतं, काही प्रमाणात तरी भरलेलं असतं. मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी आपण पाहतोय तर हे पाणी जे आहे हे साठवलेलं पाणी आहे. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण कोरडी नदी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. याच परिस्थितीवरून आपण अंदाज घेऊ शकतो की सध्या शेतकरी जो आहे, बळीराजा जो आहे, तो चिंतेत सापडलेला आहे. शेतीची मशागत किंवा शेतीची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत. प्रशासनाच्या वतीने असे निर्देश दिले आहेत की पाऊस जो आहे तो उशिरा लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अल निनोचे जे सावट आहे ते देखील शेतकऱ्यांच्या माथ्यावर असणार आहे. त्यामुळे शेतीची कामं जी आहेत ती थोडी उशिरा करावीत असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ही अशीच परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते, कारण सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगडमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे, वातावरणात उष्णता वाढलेली आहे आणि यामुळे सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण परिस्थिती पाहतोय, ज्यामध्ये पूर्णतः पावसाने पाठ फिरवली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 6 जूनला मान्सून जो आहे तो दाखल होणार होता. मात्र मान्सून दाखल झाल्याची देखील अधिकृत वृत्त जे आहे ते हवामान खात्याने वर्तवले. सद्यस्थितीला असलेले हवामानातील बदल आणि वातावरण हे शेतीसाठी अत्यंत धोकादायक असल्यामुळे की काही दिवसानंतर या शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर जो आहे तो पूर्णतः कमी झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि किस्सा विशाल रवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.